नर्मदा मैया आहे. बोलतो ऐकू सर्वांना. सर्वांचा पाप ताप हरण करणारी अशी जी आपली नर्मदा मैया आहे, त्या नर्मदा मैयाच्या उत्तर किनारी कपिल मुनींच्या तपश्चर्यानं पावन झालेल्या अशा श्रीक्षेत्र आश्रममध्ये आपला वासुदेव आश्रम आहे. या आश्रमाचा इतिहास असा आहे की जेव्हा थोरले स्वामी महाराज म्हणजे वासुदेव स्वामी महाराज तिलकडे चातुर्मास करत होते आणि चातुर्मास संपल्यावरती महाराज जेव्हा गरुडला निघाले, तेव्हा त्यांनी ज्या जागेवर एक रात्र मुक्काम केला त्याच जागेवर आपला हा आश्रम आहे. आणि आता आपलं स्वामीचं मंदिर आहे ते नेमकं त्याच ज्या जागेवर स्वामींची कुटी होती, ज्या जागेवर स्वामींनी शयन केलं त्याच जागेवर आपण ते मंदिर बांधलेले. अशा उत्तर वाहिनीचा बरोबर मध्यवर्ती आपण हा आपला आश्रम आहे. आता उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा हे बहुतेक लोकांनी ऐकलं असेल. बऱ्याच लोकांना उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करायची इच्छा असते किंवा बऱ्याच लोकांना नर्मदा परिक्रमा करायची इच्छा असते. पण खरं तर परिक्रमा करायची, मोठी परिक्रमा करायची म्हणजे जी 3,600 परिक्रमा आहे ती जर करायची म्हटलं, पायी करायची म्हटलं तर कमीत कमी 4 ते 5 महिने पाहिजेत. आज आपल्या संपूर्ण धकाधकी जीवनामध्ये आपण आपलं कुटुंब, प्रपंच, व्यवसाय, नोकरी यामध्ये इतकं गुरफटलं गेलोय की प्रत्येकाला इतका वेळ काढणं हे शक्य नाही. किंबहुना आपण जर इतका वेळ काढला तर आपण जेव्हा परत येऊ तेव्हा आपल्याला शून्यापासून परत सुरुवात करावी लागेल. आणि आजच्या युगामध्ये इतकी रिस्क कोण घेऊ शकत नाही. दुसरा, आपण काय विचार करतो की आपल्याला परिक्रमा करायची आहे, पण जेव्हा आपण रिटायर होऊ तेव्हा आपण परिक्रमा करू. पण जेव्हा आपण नोकरी व्यवस्थेत रिटायर होतो तेव्हा आपण टायर झालेलो असतो, हातपाय दुखत असतात आणि त्यावेळी परिक्रमेसारखा तो परिक्रमा आपल्याला जमत नाही. कारण आपले पाय त्या आपण मैयाचं नाव सांगण्यापेक्षा आपलं जास्त होतं माझं अंग किती माझं पाय किती, परिक्रमा कशी काय करू. मग यामध्ये जेव्हा आपले हातपाय चालतात त्याच वेळी आपल्यालाही परिक्रमा करावी लागेल. मग आपले संपूर्णच 5-6 महिने ठीक नाहीये, पण कमीत कमी वर्षातनं 1 दिवस आपण मैयाला देऊ शकतो. त्या वर्षातनं 1 दिवस आपण मैया किनारी येऊन नर्मदेहर 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 म्हणत ही परिक्रमा करावी. म्हणून ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही सुरू झाली सत्ययुगामध्ये. आपल्याला माहित असेल की भगवान शंकर यांनी आपल्या दोन्ही पुत्रांची परीक्षा घेतली होती की विश्व परिक्रमा लवकर कोण करेल म्हणून. त्यामध्ये भगवान कार्तिक म्हणजे स्कंद यांनी संपूर्ण विश्वाची परिक्रमा केली आणि गणपतीनं आई वडिलांची परिक्रमा केली. त्या भगवान स्कंदानी जी पृथ्वीची परिक्रमा केली ह्यावर जे पुराण लिहिलं ते पुराण आहे स्कंद पुराण. या स्कंद पुराणामध्ये एक खंड येतो तो रेवाखंड. ह्या रेवाखंडाची निर्मिती ही उत्तर वाहिनी नर्मदा किनारी म्हणजे रामपुरामधल्या रामपुरापासून जवळ गेलात तर स्थान आहे त्या स्थानावर झाली. त्यामध्ये ही जी निर्मिती झाली ही झाली सत्ययुगाच्या सुरुवातीला चैत्र महिन्यामध्ये, म्हणजे सुरुवातीला जो असो त्यावेळी चैत्र महिन्यात झाली. त्यानंतर दुसरा जो उल्लेख येतो स्कंदपुराणानुसार या उत्तर नर्मदा परिक्रमेचा, त्यामध्ये त्रेतायुगाचा शेवटचा राजा हा राजा बली. राजा बली एके दिवशी ब्रह्मदेवाला भेटायला. ब्रह्मदेव काही कामामध्ये मग्न होता. काही कामामध्ये मग्न असल्यावर राजा बलीला काही वेळ थांबावं लागलं. पण आपल्या सर्वांना माहित असेल की ब्रह्मदेवाचे काही क्षण म्हणजे आपले काही वर्ष. त्याप्रमाणे राजा बली आपल्या मुलीला घेऊन होता रेवतीला. राजा बलीचं थांबावं लागलं. त्यामध्ये एका युगाचा अंत आला होता, त्रेतायुग संपलं होतं आणि द्वापार सुरू होतं. म्हणून पुराणाचा उल्लेख येतो की द्वापार युगाचा पहिला राजा हा पण राजा बली. प्रत्येक युगामध्ये पुराणाच्या मान्यतेनुसार प्रत्येक युगामध्ये माणसाची उंची कमी होत गेली. त्याप्रमाणे राजा बलीची कन्या रेवती हिची उंची तत्कालीन पुरुषांपेक्षा 3 उंगल जास्त, म्हणजे बस 6 इंच, 6 ते 8 इंच, 3 उंगल जास्त. आजही प्रत्येक वधूला चिंता असते की माझ्या मुलीचं लग्न कसं व्हावं. बरं, त्यावेळी मेट्रो साईट नव्हत्या, फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, काही नव्हतं. त्यावेळी लग्न करायचं म्हणजे काय करायचं की फक्त तप करायचं. म्हणून राजा बलीनं रामपुऱ्यामध्ये जे आता रणछोडराय मंदिर आहे त्याखाली आजही जी गुफा आहे त्या गुफेमध्ये तप केलं. तप केल्यावरती भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी सांगितलं, हे राजन तू एक काम कर, ही जी राजराजेश्वरी नर्मदा मैया आहे हिचा हा उत्तर वाहिनी प्रवाह आहे. या उत्तर वाहिनीच्या प्रवाहाच्या तू 5 परिक्रमा कर, ही राजराजेश्वरी नर्मदा मैया तुला मार्ग दाखवेल. जेव्हा या राजानं त्या 5 परिक्रमा केल्या आणि 5व्या परिक्रमेत हा राजन जेव्हा नर्मदा आणि मेन नदी यांच्या संगमावरती, म्हणजे तुम्ही जर मणी नागेश्वर बघितलं असेल त्याच्या बरोबर खाली नर्मदा मैया आणि मेन संगम आहे, त्या ठिकाणी आला तेव्हा नर्मदा मैया प्रगट झाली आणि नर्मदा मैयाने सांगितलं, हे राजन
तुझ्या मुली करता द्वापार युगाचा भगवान नारायण, तो भगवान श्रीकृष्ण ह्याचा थोरला भाऊ राजा बलभद्र ह्याची नियुक्ती केली, तू त्याला जाऊन भेट. अशा प्रमाणे बलराम आणि रेवतीचं लग्न ठरलं. पण आपल्या सर्वांना माहिती की समाजामध्ये एखादा थोर पुरुष, एखादा थोर नेता, एखादा गुरुतुल्य व्यक्ती जेव्हा एखादी क्रिया करतो तेव्हा त्याचे काही अनुगामी तयार होतात. त्याप्रमाणे राजा बलीने ही परिक्रमा केली म्हणून तो करतोय, म्हणून त्याच्या राजाचे नागरिक, सरदार पत्नी या सर्वांनी ही परिक्रमा सुरुवात केली. त्यावेळी राजांना मला सांगितलं, हे मैया, मी जी परिक्रमा केली ती फक्त माझ्या स्वार्थाकरता केली, की मला काहीतरी मिळावं, माझ्या मुलीला व्हावं म्हणून ही परिक्रमा केली. पण हे जे माझे लाखो अनुगामी आहेत त्यांना काय मिळणार? त्यांची काहीतरी इच्छा असेलच ना. त्यावेळी नर्मदा मैयानं त्यांना आशीर्वाद दिलाय की हे राजन, भविष्यामध्ये प्रत्येक माणसा मनामध्ये ही नर्मदा परिक्रमाची सुप्त इच्छा असणार आहे, पण प्रत्येकाला ही परिक्रमा शक्य नाहीये. पण ज्या कुणाला ही परिक्रमा करता येणार नाही त्यानं जर चैत्र महिन्यामध्ये ही परिक्रमा केली तर त्याला संपूर्ण परिसर पुण्य मिळेल. हा स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे. त्याला अनुसरून विष्णू पुराणामध्ये एक असाही उल्लेख येतो की जो कोणी चैत्र महिन्यामध्ये सलग 3 परिक्रमा करतात त्यांच्या विष्णू लोकामध्ये जसा सहस्र वर्ष रहिवास होतो. अशी ही परम पवित्र पुण्यदायी परिक्रमा आहे. ही परिक्रमा आहे 21 किलोमीटर. ही परिक्रमा आपण उत्तर आणि नर्मदा किनाऱ्यात कोणत्याही आश्रमात सुरू करू शकता. आणि जिथनं सुरू केली तिथे तुम्ही परत आहे ना, हाय ह्याला नॉर्मली 6 ते 7 तास लागतात. ज्यांना आपल्या शारीरिक अस्वस्थतेमुळे ही परिक्रमा पायी करता येत नाही त्यांच्याकरता गाडी नाही करण्याची व्यवस्था आहे. फक्त गाडीवर जे परिक्रमा करतात त्यांना ही परिक्रमा सुमारे 65 म्हणजे 65 किलोमीटर होती, 65 ते 75 किलोमीटर होते. कारण त्यांना गरुडचा पूल ते पोयचा पूल या 2 पुलावरनं ती क्रॉस करावी लागते. बाकी सर्वांना पहिल्यांदा या परिक्रमेला नावेची सोय होती. आता तिलकवाडा ते रामानंद आश्रम त्यामध्ये कॉजवे तयार केलतो आणि त्यावर लोक पायी येतात आणि रामपुराचा रेंगण हा प्रवास आपल्याला नावेनं करावा लागतो. त्यानंतर ही परिक्रमा दरवर्षी लाखो लोक करतात, हजारो वर्षात. आणि आपल्या आश्रमामध्ये नर्मदा किनारा आपला एकमेव आश्रम असा आहे की जिथं ही परिक्रमा शास्त्रोक्त केली जाते. तुम्ही जेव्हा या आश्रमात येता, तुम्ही सकाळ दुपार आश्रमात येता, संध्याकाळी दररोज 7 वाजता आपल्या आश्रमामध्ये जे परिक्रमा करणार आहेत त्यांना संकल्प जातो. संकल्प झाल्यावरती त्यांचं भोजन होतं, ते विश्रांती घेतात. सकाळी 3:15 ही लोक स्नान करून परिक्रमात, स्नानाच्या वेळी त्यांना चहा पाणी सर्व व्यवस्था आश्रमात केली. त्यानंतर ही लोक परिक्रमात, कारण तुम्हाला माहिती की एप्रिल आणि नॉर्मली मार्च एप्रिल मे मध्ये परिक्रमा येते. प्रचंड उन्हाळा असतो आणि नर्मदा किंवा उन्हाळा हा ताईंनी तर अनुभवलाय, पण बाकी सर्वांना माहित म्हणजे हा उन्हाळा प्रचंड असतो. त्यामुळं आपण लोकांना सांगतो की शक्यतो ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही निघा, म्हणजे तुम्ही 9-10 पर्यंत परत याल. 10 पर्यंत आलात की तुम्हाला उन्हाचा इतका त्रास होत नाही. त्यावेळी तुम्ही परत आला 11:30 वाजता आपल्याकडे दररोज कन्यापूजन असतं. कारण नर्मदा परिक्रमेची पूर्ण होती ही कन्यापूजन होती, म्हणून आपल्याकडं त्याचं दररोज कन्यापूजन असतं. ती कन्यापूजन झालं की आपण हे रिकाम होतो. असा एक दिवसा हा कार्यक्रम असतो. त्यानंतर जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण जवळ क्षेत्र आहेत, गरुडेश्वर आहे, स्वामीनारायण पोईचे आहे, कुबेर भंडारी आहे, अनुसया आहे, बालोद आहे, नारेश्वर आहे, स्टॅच्यू ऑफ इंडिया किंवा पावागड हे आपण सर्व बघू शकतो. अशा या परिक्रमात नाही. परिक्रमाचे आध्यात्मिक महात्म्य आहे हे तुम्हाला सांगितलं की नर्मदा परिक्रमामध्ये, नर्मदा पुराणामध्ये हा उल्लेख आहे की जो कोणी ही परिक्रमा करतो त्याला संपूर्ण परिक्रमा पुण्य मिळतं. आणि खरं तर ही परिक्रमा का करायची, नर्मदा परिक्रमा आपण का करतो? ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली त्यांनी एक अनुभव घेतला असेल की आपण जेव्हा नर्मदा जातो तेव्हा तो जो परिक्रमा करतो हा दररोज दिवसातनं ज्याला कोणाला भेटतो त्याला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर होतो. नर्मदा किनाऱ्यात संबोधनाचा एकच शब्द आहे, नर्मदे हर. आणि तो दिवसातनं 2दा नर्मदाष्टक करतो. नर्मदाचं ध्रुवपद काय, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. हा पहिला नर्मदा आहे. नमामि देवी नर्मदे म्हणजे हे देवी मी तुला नमस्कार करतो. आणि नमामि देवी नर्म, नर्म म्हणजे शुद्ध सात्विक आनंद. हा आनंद कधी मिळणार आहे, त्याकरता आपण दिवस संबोधन करतो, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर मद हर. हे मैया, माझा गर्व, माझा अहंकार, माझा मीपणा नष्ट कर. जेव्हा हा माझा गर्व, माझा मीपणा, माझा अहंकार जेव्हा नष्ट होतो तेव्हा तो शुद्ध सात्विक आनंद आपल्या हृदयात येऊन सामावतो. ह्या करता ही नर्मदा परिक्रमा करतो.
आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाचा आजपर्यंत लाखो लोकांचा अनुभव आहे की ज्यांनी ज्यांनी ही परिक्रमा केली आहे त्या प्रत्येक माणसाला ज्या मोठ्या परिक्रमेचा अनुभव आहे त्याचा 1 दशलक्ष तरी अनुभव येतो आणि येतोच. माझी आपल्या सर्वांना विनम्र विनंती आहे की वेळात वेळ काढून संपूर्ण महिना 19 मार्च ते 17 एप्रिल पर्यंत ही नर्मदा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा चालणार आहे. वेळात वेळ काढून आपण एक दिवस येऊन त्या नर्मदा परिक्रमेचा आनंद घ्यावा आणि आपणही पुण्य कमावं आणि आम्हालाही आपल्या सेवेत संधी द्यावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कुणाला काय विचारायचं विचारू शकता आता. फक्त आपला ऑडिओ हे करा. तुम्ही आधी आपल्या थोडस आश्रमाचे उपक्रम सांगितले तर ते पण एकदा जरा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आपण श्रावणातले वगैरे पण उपक्रम घेतो तर ते पण एकदा कानावर घातले असते. हा आपला जो अधिक आश्रम आहे मासाची सुद्धा सांगा. हा अधिक मासाचे उपक्रम पण सांगून टाका. हो नक्की नक्की. काका तुमचा व्हिडिओ चालू करा. अशोक काका. आपण जे हा जो आपला जो आश्रम आहे त्या आश्रमातर्फे आपण दरवर्षी नर्मदेला मैयाला साडी नेसवतो. जेव्हा आम्ही परिक्रमा केली हा जो बेल्ट आहे हा नर्मदेला हा ट्रायबल बेल्ट आहे. आम्ही जेव्हा परिक्रमा केली तेव्हा आम्हाला इथं अनुभव आला की यामध्ये ख्रिश्चन मुस्लिम मुवमेंट फार जोरात होते आणि यामध्ये आपण एक साधू आणि आपल्या समाजाला काय मदत होऊ शकते हे जेव्हा आपण बघितलं तेव्हा आम्ही विचार केला की दरवर्षी नर्मदा परिक्रमा नर्मदा जयंतीला मैयाला आपण साडी नेसवायची. त्यावेळी आमची जोडको जोडली होती त्यांना आम्ही आवाहन केलं की तुमच्या घरती किमान 2 साड्या तुम्ही आम्हाला द्या. आम्ही त्या मैयाला अर्पण करतो आणि त्या मैया नंतर इथल्या ज्या आदिवासी महिला आहेत त्यांना आम्ही देतो. त्याप्रमाणे आपण 2008ला जेव्हा हा उपक्रम सुरू झाला त्यावेळी आपल्याकडे 95 साड्या जमा होत्या. आणि त्या 95 साड्या घेऊन आपण जवळपास 85 शहरांपर्यंत पोहोचलो होतो. या वर्षी नर्मदा जयंतीला आपल्याकडे 3,500 साड्या प्राप्त झाल्या आणि आपण 2,000 कुटुंबापर्यंत पोहोचलो होतो. ह्या जेव्हा आपण त्या मातांच्या गेलो त्या मातांना आपण विनंती केली होती की मातांनो तुम्ही नर्मदा मैयाच्या किनारा म्हणजे तुम्ही नर्मदा मुली आहात. आम्ही मैयाच्या किनारे मी नर्मदा मैयाचा मुलगा आहे. या नात्यानं आपण भाऊ बहीण आहोत. तर कृपा करून तुम्ही तुमच्या मुलांना आमच्या धर्मात राहून दे त्यांच्या धर्मात होऊन देऊ नका. त्याकरता जी काही मदत लागेल जितकी शक्य होईल तितकी मदत करायची आमची तयारी आहे. त्यानंतर या कार्यामुळे असा त्यानंतर आपण आदिवासी मुलांना दत्तक घ्यायला सुरुवात केली. 2013 मध्ये आपण ही योजना सुरू केली. त्यावेळी आपल्याला 65 मुलं होती. आता आपल्या जवळ 232 मुलं आहेत. आपण या सामाजिक उपक्रमामध्ये जे धार्मिक उपक्रम करतो दरवर्षी आपल्या इथं श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिना गुरुचरित्र पारायण असतं. श्रावण 4 आठवडे आपण सर्व 4 पारायण करतो आणि श्रावण वद्य अमावस्येला आपण दत्तयाग करतो. यावर्षी अधिक महिना आलाय. आपल्या सर्वांना माहित असेल अधिक महिना हा विष्णूला अत्यंत प्रिय असा महिना आहे आणि अधिक महिन्यात जो कोणी विष्णूची उपासना करते आपण जर घरात उपासना केली तर एक फळ पडत असेल तर आपण अधिक महिन्यात जर ती उपासना केली त्याचं 10 पट फळ आहे. आणि कोणती उपासना जेव्हा आपण मैया किनारी येऊन करतो त्या उपासनेचं आपल्याला सहस्रपट पुण्य मिळतं. त्याप्रमाणे आपण या अधिक महिन्यामध्ये विष्णूच्या करता आपण दररोज विष्णू याग करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की विष्णू याग करायचा म्हणजे प्रत्येकाला जवळ 50 ते 60 खर्च आहे घरी करायचा. म्हणजे आपण याकरता एक काम हे केलं यावर्षी की अधिक महिन्यामध्ये आपण आपल्याबरोबर 8 लोक म्हणजे की जास्तीत जास्त 10 लोक यजमान त्यांच्यावर 8 लोक त्यांनी आश्रमात यायचं. त्यांचा संपूर्ण जो खर्च आहे म्हणजे जेवण खाण गुरुजी दक्षिणा समिधा हवन सामुग्री हे सर्व आश्रम प्रोव्हाइड करणार आहे. आणि काही नाममात्र शुल्क आपण ठेवलंय. त्याकरता आपण मला किंवा आमचे अशोक काका मुले त्यांना संपर्क साधा. ते आपल्याला जास्त माहिती देतील. त्यांचे नंबर नंतर मी ताईंकडे पाठवतो. ताई तुमच्या ग्रुपवर टाकतील. तर हे संपूर्ण आपण वर्षभर चालणार आहे. एका दिवशी फक्त 3 यजमान असणार आहेत. म्हणजे कोणत्याही पूजेची जास्त घाई नको कुणी हे नको फक्त गर्दी करायची नाही आपल्याला. आणि हा कार्यक्रम आपण व्यवस्थित करणार. साधारण सकाळी 8:30ला हे हवन सुरू होईल ते 3:30 पर्यंत चालेल. या निमित्तानं आपल्याला विष्णू नर्मदा किनारी विष्णू या करता येईल. तो विष्णू आपण ज्या भूमीवर साक्षात यती वासुदेवाचे पाय लागले असा आश्रमात आपला विष्णू याग होणार आहे. आणि त्या निमित्तानं आपल्याला दररोज नर्मदा स्नान होणार आहे. हा अधिक महिन्याचा उपक्रम आहे. श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण ज्यांना कुणा पारायण करायची इच्छा असेल त्यांनी आश्रमात यावं. आश्रम त्यांनी संपूर्ण व्यवस्था करतं.
ज्यांना उत्तर आणि नर्मदा परिक्रमा करायची त्यांनी आश्रमात यावं. फक्त आम्हाला फोन करून यावं, म्हणजे आम्हाला ती व्यवस्था केली जाते. त्यानंतर दत्त जयंतीच्या आधी आपण 7 दिवस पारायण करतो. त्याशिवाय आपण जे आश्रम व्यवस्था करतो की आपल्या घरात बरेच सैनिक सुद्धा आहेत ज्यांना 61 करायची, 71 करायची किंवा 81 म्हणजे सहस्र करायचे. आपल्या घरी करणं शक्य नाहीये. त्यांनी जर आश्रम सांगितलं तर आश्रम त्यांची ती संपूर्ण व्यवस्था करतं. फक्त त्यांनी आपले नातेवाईक घेऊन यावेत, बाकी संपूर्ण जबाबदारी आश्रम घेतं. त्याकरता काही जो शुल्क आहे किंवा व्यय आहे तो आपल्याला करावा लागतो. हे असं आपलं धार्मिक काम आहे, आध्यात्मिक काम आहे, हे दोन्ही घे. कारण आपल्याकरता आपण जेव्हा काम करतो तर याच आपण आम्हाला आपल्याकडे जे आम्हाला मिळणार आहे त्यातनं आपण नर्मदापर्यंत सेवा करणार आहे. जे उत्तरायणी जे हजार लाखो लोक आहेत त्यांची किंवा मोठ्या परिमाणात दररोज जे परिणाम असतात त्यांची व्यवस्था आपल्या आश्रमात मोठ्या प्रमाणात जे काही लोक येतात त्यांचं जेवण निवास ही तर व्यवस्था आहेच. त्याचबरोबर मेडिकल सुविधा किंवा त्यांना जर काही तुम्हाला माहिती असेल कारण नर्मदा किनारे जे नर्मदा परिक्रमा होतात 6-7 थांबायचं आणि प्रत्येकाला ओझं घेऊन जाणं शक्य नाहीये. त्यामुळे ठराविक 2 किंवा 3 जोड घेऊन कपड्यांचे जोड घेऊन ते निघतात. काही वेळापर्यंत खराब होतात, नर्मदा घेऊन चालताना येताना फाटतात. अशा वेळी आपल्या आश्रमातर्फे आपण त्यांना जर त्यांनी मागितले तर आपण त्यांची वस्त्रही देतो. त्यांना जर पाहिजे असेल तर त्यांच्या पादत्राणांची व्यवस्था करतो किंवा त्यांना जी गरज आहे ती गरज आणि जी आपल्याकडनं पुरवायची शक्यता आहे असे आपण नक्की त्यांना मदत करतो. असा आपला आश्रम लोकसेवा, धर्मसेवा, संत सेवा आणि देवसेवा या चतुश्री आपल्या आश्रम चाललेला आहे. आपल्या आश्रम ब्रिजवाक्य भाव भक्ती और सेवा और समर्पण वासुदेव आश्रम वासन असं आपलंय. आता कुणाचं काही विचार असेल तर नक्की विचारा. आपल्या आश्रमापर्यंत पोहोचायचं कसं हे पण एकदा थोडंसं सांगा. बाय रोड येणं असेल तर आपण बरोद्यावरनं तिलकवाडा आणि तिलकवाड्यावरनं आपल्याला वासन जावं लागेल. आपण जर बाय ट्रेन नसेल तर बाय ट्रेन मुंबई आणि पुण्यावरनं एकता नगर गाडी आहे. एकता नगर जायचं. एकता नगरवरनं म्हणजे एकता नगर स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकता नगरवरून आपला आश्रम फक्त 20 किलोमीटर आहे. आपण जर आम्हाला फोन केलात तर एकता नगरवरून आपल्याला पिकअप किंवा ड्रॉपची व्यवस्था आपल्या आश्रमावर केली जाते. त्याचा व्यय आपल्याला करावा लागतो फक्त, किंवा ही व्यवस्था बरोद्यावर नाही केली जाते, त्याचा व्यय आपल्याला करावा लागतो. जर गाडीने आलात तर तुम्ही फोन करा, तुम्हाला लोकेशन पाठवलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या गावापासून इथपर्यंत यायचा तुम्हाला संपूर्ण मार्गही पाठवला जाईल. याशिवाय जर आपल्या वाटत असेल की 3-4 दिवस साधने करता किंवा 5-6 दिवस आपण पारायण करता किंवा आपलं स्वतंत्र अनुष्ठान करायचं त्याकरता आपण आश्रमात यायचं, त्याची तुमची व्यवस्था होऊ शकते. फक्त यामध्ये एक आहे की आश्रमामध्ये येताना तुम्हाला आश्रमाचा नियमानुसार आश्रमाच्या आचारानुसार राहावं लागेल. ज्यांना कोणाला काही शंका असतील त्यांनी हँड रेज करा. म्हणजे एकेकाला आपण प्रश्न विचारायला देऊ, म्हणजे मग आवाजाचा डिस्टर्बन्स होणार नाही. कारण आज थोडं सेटिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय आणि मला कोणाला अनम्यूट किंवा म्यूट करता येत नाहीये. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज हँड रेज करा, म्हणजे आपल्याला कंटिन्यू करता येईल. आजच्या खरं म्हणजे प्रवचनाच्या निमित्ताने मी स्वामींचे पण आभार मानणार आहे. आणि मुळे काका होते त्या दिवशी, कुलकर्णी काका आश्रमामध्ये होते. आम्हाला त्यांना म्हणजे आम्हाला तिथे भेटून, विस्पुते काका होते, सगळ्यांना भेटून तर खूप आनंद झालाच. पण त्यांनी आमच्या बरोबर म्हणजे आम्हाला इतकं तिथे कम्फर्टेबल ठेवलेलं होतं, त्याचं पण एक आम्हाला खूप विशेष वाटलं. आणि मुख्य म्हणजे माझ्या स्वतःचा अनुभव असा की पूर्ण परिसरात, जसं आता स्वामींनी सांगितलं की साक्षात थोरल्या महाराजांचं वास्तव्य तिथे झालेलं होतं, तर त्या सगळ्या सकारात्मक लहरी पूर्ण आश्रमात आहेत. महाराजांची पण तर तपश्चर्या तिथे आहेच. पण त्याच्यामुळे म्हणजे नुसतं तिथे राहिलं, आश्रमात राहिलं तरी आनंदाची प्राप्ती होणार आहे असं मला वाटतं. म्हणजे आम्ही तर परिक्रमेमध्ये 1च दिवस राहिलो, पण तो सुद्धा दिवस आमचा खूप म्हणजे आम्हाला काहीतरी देऊन गेला. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की उत्तर परिक्रमेच्या निमित्ताने सगळ्यांनी आश्रमाला पण भेट द्या आणि महाराजांचे दर्शन घ्या. आणि आम्हाला पण जेव्हा आम्ही परिक्रमा केली तर पुढचे सगळी स्थानं आम्हाला महाराजांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलेलं होतं. महाराजांनी स्वतः पायी परिक्रमा केलेली असल्याने प्रत्येक गावाची खडानखडा माहिती आहे, आश्रमांची तिथल्या माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला मोठी परिक्रमा करणं पण खूप सुलभ झालं. आणि त्याच्यामुळे उत्तरवाहिनी करणं तर सगळ्यांसाठी खरोखरीच आनंदाचा भाग होईल. तर त्या निमित्ताने कुणाला अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
महाराज उत्तर देतील. गुरुदेव दत्त नर्मदे हर. हो, बोला नितीन दादा. आशिष बोलतोय. हा गुरुदेव दत्त. हा ठीक आहे. नितीन हा, दादा मी तुम्ही नंतर बोला. साधक. मी साधक बोलतोय आश्रमाचा. तर आपला आश्रमाच्या स्वामींनी जी तुम्हाला माहिती दिली ना त्याप्रमाणे ती एकदम उत्तमच आहे. पण मी तुम्हाला सांगतो हे आपला आश्रम हे आश्रम आहे. तर कोणी म्हणजे हॉटेल आहे आणि असं आहे त्याची काही भावना घेऊन येऊ नये. आश्रमामध्ये ज्या आश्रमाच्या सुविधा भेटतात त्याच तुम्हाला भेटणार आहे. आणि इथे आलं की जसं आपण घरी करतो, जसं एक बोलतात की आपण एखादी माळ जपली तर ती 108 होते, पण इथे आलं की ते 108 × 108 म्हणजे ते गुणाकाराने तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून इथे येऊन कुठली साधना केली म्हणजे अशा ठिकाणी जर आपण कुठे साधना केली तर त्याचं पुण्य हे म्हणजे बोलतात ना आपण गुणाकारामध्ये नसतं तर ते गुणिले 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 जेवढे असतात ना त्याच्यामध्ये होतं. म्हणून यायचं आहे. अगदी याशिवाय बरोबर आपल्या सांगितलं दादा. आपल्या समोर दररोज सकाळी हवन असतं आणि संध्याकाळी उपासना असते. ही सामूहिक साधना असते आणि सामूहिक साधनेचं पुण्य हे त्या समूहाच्या गुणोत्तरात आपलं वाढत असतं. नितीन. आणि आपण रोज आणि आपण आपला जेव्हा हवन होतं ना तेव्हा पण एक राष्ट्र कल्याणाची प्रार्थना स्वामीजी बोलतात. आता ज्यांनी जी अटेंड केले त्यांना माहिती आहे की स्वामीजी ती प्रार्थना कशी करतात. तर त्याच्यामध्ये राष्ट्रासाठी काय मागितलं जातं आणि राष्ट्राला जर भेटलं तरच ते आपल्याला भेटणार आहे आणि आपल्याला भेटलं तर येणाऱ्या आपल्या पिढीला ते भेटणार आहे. त्या त्या ह्याच्या हेतूने केलं ना तर हे खूप म्हणजे पुण्याचं असतं. त्याप्रमाणे सांगतो. अगदी बरोबर सांगितलं दादा तुम्ही. नितीन दादा तुम्हाला काही विचारायचं होतं महाराजांना? हो स्वामी परिक्रमा म्हणता तुम्ही त्याला काय पर्टिक्युलर असे दिवस आहेत की कधी करू शकतो आपण? हे जे उत्तर वाहिनी परिक्रमा आहे ना ही बोलतात चैत्र महिन्यात हा. होती. नाही म्हणजे कधी करू शकतो आपण? हो चैत्र हो, महिन्यात. संपूर्ण परिक्रमा कोणत्या दिवशी करू शकतो मी. अच्छा 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 संपूर्ण आणि मग महिन्यामध्ये कधी अच्छा म्हणजे ते करताना आम्ही तुम्हाला फोन करायचा आणि मग त्याप्रमाणे तिकडे यायचं असं. अच्छा अच्छा मग तो फोन नंबर टाईम काढून घेतो मग त्याप्रमाणे कळेल आम्हाला. हो, मी समूहामध्ये महाराजांचा पण टाकते आणि मुळे काकांचा पण फोन नंबर टाकते. फोन एवढ्यासाठी की एकदम सगळ्यांची गर्दी आश्रमात व्हायला नको. तसा आश्रम भरपूर मोठा बरोबर आहे. आहे. अगदी सगळ्यांची तिथे आरामशीर सोय होऊ शकते. पण तिथे माहिती असलं म्हणजे थोडं खाण्यापिण्याची त्यांना सगळ्याचीच व्यवस्था करता येते आणि म्हणून फोन करून निघालेलं जास्ती योग्य हो, होईल. सर. मला असं वाटतं मुक्ताई कोणीतरी हँड रेज केलाय. बोलाल का प्लीज? हो, नर्मदे हर. आवाज ऐकू येतोय का? हो येतोय. स्वामीजी मला प्रश्न आहे की कपिलेश्वरच्या आधी आपला असा बोर्ड वगैरे लागणार आहे का आपल्या आश्रमासाठी? थोडं गाईड बोर्ड आहे काय म्हणताय? संपूर्ण मार्गावर आपला बोर्ड आहेत म्हणजे वासुयात्रा म्हणून. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे जी उतरणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी वेगळंच झालं कारण त्यांना माहित आहे की आपला आश्रम तिथे आहेच. परंतु हो. जे आपल्या आश्रमामध्ये मुक्कामाला नाही आहेत आणि समजा इकडे तिकडे कुठे आहेत आणि जर त्यांना सांगायचं असेल कोणाला की वासणला स्वामीजींचं दर्शन घ्या तर त्या दृष्टीने मग कपिलेश्वर तिथे आलं की थोडं गडबडायला होते. त्या दृष्टीने मी विचारते की म्हणजे बोर्ड आपण लावणार आहोत का लावले आहेत का? चालेल सर, हरकत नाही. नर्मदे. मार्गाच्या सगळ्या बाजूंनी आपल्या आश्रमाचा बोर्ड आहे आणि आपण अगदी सहजी तिथपर्यंत पोहोचू शकतो याचा आम्ही अनुभव घेतलाय. म्हणजे आम्हाला काहीही कुणाला न विचारता आम्ही आश्रमापर्यंत पोहोचलो होतो. कारण आम्ही जेव्हा पहिल्यांदा आश्रमात गेलो तेव्हा आम्हाला तिथे म्हणजे कल्पना नव्हती. फक्त आश्रम आहे महाराजांचा आणि तिलकवाड्यामधलं महाराजांचं काम माहिती होतं. पण तरी आम्ही आश्रमापर्यंत अगदी सहज पोहोचू शकलो होतो. त्याच्यामुळे ती कोणी चिंता करू नका. आणि केव्हाही मुळे काकांना वगैरे फोन केला तरी ते तुम्हाला अगदी छान मार्गदर्शन करतील आणि महाराजांपर्यंत पोहोचवतील. आणखीन कोणाला काही शंका आहे? माझी एक विनंती आहे. हम्म. पहिले 2 रविवार आणि शनिवार हा. 21 आणि 24 साधारण आपल्या आश्रमामध्ये जी कपॅसिटी आहे ती पूर्ण झालेली आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल शनिवार रविवार तर 3रा आणि 4था शनिवार रविवार प्रेफर करावा म्हणजे आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने आपली सेवा करता येईल. तर मी सांगू शकतो की आपण पर्यटन जर घ्यायचं असेल ना
तर आपण ऑड डेला आहे, सोमवार शुक्रवार आहे, शनिवार रविवार येऊच नका, कारण गर्दी असते, ते दर्शन व्यवस्थित होत बरोबर. नाही. तुम्ही ऑड द्याल तर दर्शन व्यवस्थित होईल आणि तुम्हाला त्या परिसराचा आनंद घेता येईल. अगदी खरं आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे? या निमित्ताने मी अजून पण एक गोष्ट सगळ्यांना आवर्जून सांगेल की आपण आश्रमाला भेट दिली की आपल्याला जरी तिथे अन्नछत्रामध्ये सगळं ते सोय करत असले तरी आपण आपल्याकडून आश्रमासाठी काहीतरी दिलं पाहिजे. ते आपल्या नंतर येणाऱ्या परिक्रमावासियांसाठी उपयोगाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन ती पण मदत जी आपल्याला जमेल, जी शक्य असेल, आर्थिक, शारीरिक जी काही शक्य असेल तिथे सेवा दिली तरी सुद्धा लोकांना खूप त्याचा उपयोग होणार आहे. तुम्ही आर्थिक पद्धतीने मदत दिली तरी सुद्धा खूप उपयोग होणार आहे. महाराज तर काम करायला सिद्ध आहेतच, पण आपल्याकडून एक थोडासा आपला त्याच्यामध्ये हातभार म्हणून सगळ्यांनी तिथे मदत पण करा, हे पण मी आवर्जून सांगेन. कारण आम्ही स्वतः बघितलेलं आहे तिथे महाराजांचं काम. आणि आदिवासी मुलांसाठी, मुलींसाठी जे काम केलं जातं त्यांना सुद्धा या निमित्ताने मदत होत असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण आपण तिथे जाऊ तेव्हा लक्षात ठेवायच्या. आणि आश्रमात राहायचं म्हणजे आपल्याला आश्रमाची शिस्त पाळून राहायचं असतं, हे पण सगळ्यांनी थोडंसं लक्षात ठेवावं. की स्वच्छता किंवा आपलं आपलं स्वतःचं काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी आश्रमामध्ये जेवढ्या तुम्ही स्वतःहून कराल तेवढं आश्रमात राहणं सुकर होणार आहे. ही पण सगळ्यांना त्या निमित्ताने विनंती करते. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? नर्मदे हर, मी संतोष देसाई बोलतोय पुण्यावरनं. हो, बोला हा, बोला, बोल. ऐकू येतंय. गरुडेश्वर आणि आपली उत्तर वाहिनीची जी प्रदक्षिणा आहे ती एका दिवसात होते का? हो हो, नंतर 5-6 तास पूर्ण होते. साधारणतः 5 ते 6 तासामध्ये परिणाम पूर्ण होते. आणि गुरुशना जो आपला आश्रम आहे तो फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, 9 किलोमीटर आहे. बर बर. त्यासाठीच मी विचारलं की जर लवकर जर सकाळी आपण म्हणजे माहितीनुसार 3 वाजता चालू होते, हो, तर 3 ते साधारण किती वाजेपर्यंत अंदाजे? कारण माझ्याबरोबर मिसेस आणि मुलगी आहे, कोणत्याही तर मला त्यानुसार अंदाज येईल. कोणतीही परिक्रमा आहे ना की तुमच्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून राहता. तुम्ही बर काय बर बर करता यावर डिपेंड आहे, पण नॉर्मली चिन्मय, पूर्ण होती. लाईट लाव. तुम्ही जर सकाळी 3 सुरू केली, 3-3:30 सुरू केली तर तुमची 10 साधारण हा परिक्रमा पूर्ण होती. आणि त्यानंतर बर तुम्ही प्रसाद हा घेऊन 3ला म्हणजे दुपारी 3ला तुम्ही निघालात तरी गरुड दर्शन करून तुम्हाला एकताना गाठीपर्यंत मिळू शकते. हॅलो गुरुजी, स्वामी आवाज कट होतोय, परत एकदा सांगाल का तुम्ही? ही जी परिक्रमा आहे ना, तुम्ही जेव्हा पहाटे हा हा 3-3:30 सुरू करता तर नॉर्मली हो तुम्हाला बरोबर. कमीत कमी 4 तास आणि जास्त 10 बर तास हे धरून चाला. बर गेलात तुम्ही अगदी 2 तास विश्रांती घेतली तरी दुपारी 3 पर्यंत तुम्ही परत याल. हो हो बरोबर. गेला 5 वाजता इथनं निघालात तरी इथनं करू शकता जास्त हो अर्धा तास. कारण तुम्हाला जाताना करू चालण्याची गरज नाहीये. हो जास्त अर्धा तास त्यामुळे तुमच्या घरचं दर्शन आणि परिक्रमा एका दिवसामध्ये आरामात होती. बर 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 बर. स्वामी समर्थ. नर्मदे हर. नर्मदे. स्वामीजी, हा. आपण प्रत्येक गुरुवारी गरुडेश्वरला जातात त्याच्यामुळे त्या स्थानाबद्दल तुम्हाला सगळं व्यवस्थित माहीतच आहे. मला जरा टायमिंग कळेल का की ते दुपारचं बंद असतं का किंवा कसं काय, म्हणजे दर्शनासाठी जर बाकीच्या लोकांना गाईड करायचं असेल तर. बंद असतं. किती? सोमवार शुक्रवार बंद असतं. अच्छा. रविवारी सुरू असतं ते. हां. आली गर्दी राहणार नाही. आणि सकाळी 5 ते हां. 5 सुरू असतं आणि मग 4 ते 8 पर्यंत. हं, हं. ठीक आहे. अजून कोणाला काही शंका आहे, काही विचारायचं आहे?
ठीक आहे. चला नर्मदा ताई विहार. अजून एक विचारायचं होतं. हो ताई हो ताई बोला. अजून एक विचारायचं होतं. हो हो विचारा. आश्रमापासून गरुडेश्वरला जायला साधारण किती वेळ लागतो किंवा आपल्या इथनं काही सोय आहे का? अर्धा तास अर्धा लागतो, तास. अर्धा तास. बर. हा? आणि चालेल. तुम्ही आश्रमापासून आपली किंवा काही सोय आहे का? हे गव्हर्नमेंटची बस सर्व्हिस नाहीये, पण तुम्हाला रिक्षा किंवा इको व्हॅन मिळतात. बर 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 बर. नर्मदा. अजून कोणाला काही गुरुजी गुरुजी मी पुण्यावरनं येणार आहे. मी संध्याकाळी साधारण 6:30 वाजता मी वडोदराला उतरेल. तर तिथून बरोबर मला आश्रमापर्यंत यायला तुम्ही सांगितल्याप्रमाणे बसेसची सोय आहे. आहे. तुम्ही बरोबर बरोबर स्टेशनचे 18 आणि 19 बरोबर स्टेशन समोरच बरोबर बस स्टँड आहे. त्या बस स्टँड वरती 18 आणि 19 फलाटावरनं तुम्हाला तिलकवाड्याचा बस मिळते. त्यानंतर बर बरोबर ते 2 तासा प्रवास आहे, 1.5-2 तास. बर तिलकवाड्यात तुम्हाला आश्रमामध्ये रिक्षा मिळते. ते रिक्षा 150-200 रुपये घेते. बर बर बर. नर्मदा. अजून काही शंका, कोणाला काही विचारायचंय का? तर या निमित्तानं सर्वांना भेटून फार आनंद झाला. थांबूया. आपण आश्रमाला यावं, आश्रमाला भेट द्यावी. अवधूत चिंतन श्री स्वामीजी तुमचे परत पुन्हा एकदा आभार मानते आणि आम्हाला खरंच आश्रमात येऊन अगदी खरोखरीचा म्हणजे निर्भेळ आनंद म्हणतात तसा मिळाला होता. आजही त्याच आनंदाची प्रचिती घेतली आहे. नर्मदे हर. धन्यवाद. चलो नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे. गुरुदेव दत्त. काका त्यातनं बाहेर हो संपलं.